1992चा काळ, त्या काळात मी छत्रपती सेनेत होतो. 3 वर्ष नितीनजींनी 92 ते 95 चंद्रशेखर बावनकुळेंनी भारतीय जनता पार्टीत काम केलं पाहिजे. मी छोटा होतो फार, पण ऑटो रिक्षा चालवत होतो. तेव्हा नितीनजीने मला घरी बोलून मनोहरराव सोनकुसेसोबत काम करायचो. नितीनजीने मला बोलवून सांगितलं की तू भाजपाचं काम कर. 95ला तो दिवस आला, स्वर्गीय गोपीनाथजी आले, संघर्ष यात्रा आली. नितीनजीने मला हात धरून कोराडला येऊन माझं स्वागत केलं, मला पक्षात घेतलं. मला आठवतं, तुम्ही मला घर बांधण्याकरता प्रोत्साहित केलं. मला तोही दिवस आठवतो. 97ला तुम्ही जिल्हा परिषदेचं तिकीट मला दिलं. मला 2002 तिकीट तुम्ही घरी बोलवून दिलं. तेव्हा आपण मला घरी बोलवून विधानसभेचं तिकीट दिलं. 2009लाही मला पक्ष कार्यालयात जावची गरज पडली नाही. तुम्हीच त्या ठिकाणी तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नितीनजीने तेव्हाही त्या ठिकाणी खूप प्रचंड ताकद दिली. मला अभिमान आहे की देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाले. आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून दिलेलं प्रोत्साहन, नितीनजीने सांगितलं काही झालं तरी 15 लाख शेतकऱ्याच्या घरी वीज कनेक्शन गेलं पाहिजे, त्याकरता करावयाची कारवाई. नेत्यांना भारतीय जनता पार्टीत आणून नेता कसं बनवायचे हे नितीनजीकडे आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे. आणि नेतृत्वाला संधी कशी द्यायची हे देवेंद्रजीकडे शिकलं पाहिजे. जर तुम्ही संधी दिली नसती तर आम्ही सर्व इथे नसतो. नितीनजी, तुम्ही तेव्हा हात पकडून आम्हाला पक्षात नसतं घेतलं तर आम्ही इथे नसतो. त्यामुळं तुम्ही दोघंही देवदुर्लभ आहात आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आमच्या नशिबात आहे. खरं तर आमचं हीच आमची कमाई आहे.